नमस्ते बालमित्रांनो, आजपासून आपण तोत्तो-चान या पुस्तकातील कथांचे वाचन करणार आहोत. हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांसाठीच वाचनीय असे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या जीवनात शाळा येते, परंतु या पुस्तकातून आपणास एका आगळ्या-वेगळ्या शाळेचा अनुभव येणार आहे. तसेच तेथील सारे काही वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण व सर्जनशील असेच आहे. आपणास कथा ऐकताना किंवा वाचताना लक्षात येईलच. चला तर मग पाहूया सृजनात्मक शिक्षणावर आधारित कथामालिका तोत्तो-चान. पुस्तकाचे लेखक आहेत तेत्सुको कुरोयानागी. मराठी अनुवाद केलाय चेतना सरदेशमुख गोसावी. निवेदक सौ सुरेखा भामरे. प्रथम जाणून घेऊया लेखिकेचे मनोगत, अर्थातच तोत्तो-चानचे मनोगत. हे पुस्तक तिने का बरं लिहिले असेल त्याची ही गोष्ट. मनोगत. तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल लिहिण्याची फार वर्षापासूनची माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेनं निर्माण केलेला नाही. हे सारं खरं घडलंय आणि सुदैवानं मला ते अजून जसंच्या तसं लक्षात आहे. ते लिहिण्याची तीव्र इच्छा मला होतीच. मात्र त्याबरोबर हे पुस्तक तयार होण्यासाठी दुसरं एक कारण आहे. माझी मोडलेली प्रतिज्ञा किंवा वचन. यामुळं हे पुस्तक आज साकारतंय. मी मोठी झाल्यावर तोमोईमध्ये शिक्षिका होण्याचं वचन कोबायाशींना दिलं होतं. दुर्दैवानं ते वचन पूर्ण करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. म्हणून लोकांना किमान तोमोई आणि कोबायाशीविषयी अधिकाधिक सांगावं, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम जगाला माहिती करून द्यावं. तसंच मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबिले याची माहिती द्यावी, हा या लेखनामागचा माझा प्रामाणिक हेतू. श्री कोबायाशींनी 1963 साली या जगाचा निरोप घेतला. आज जर ते असते तर अजूनही कित्येक गोष्टी ते तोमोईबद्दल सांगू शकले असते. आजही मी जेव्हा माझ्या सुखी आणि आनंदी बालपणाकडे पाहते तेव्हा जाणवतं की ज्याला मी केवळ बालपणाची मौज समजत होते ते सारे उपक्रम कोबायाशींनी फार विचार करून विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आखलेले होते. अरे चा, म्हणजे तेव्हा त्यांच्या मनात असं असणार हे आज पटतंय. तेव्हा अर्थातच त्या कशाचीच मला जाणीव नव्हती. या प्रत्येक नव्या शोधाबरोबर माझी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वाढत जाते. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या "तू फार चांगली मुलगी आहेस" या एका वाक्यानं माझ्या सबंध आयुष्यातला केवढा अर्थ प्राप्त करून दिलाय हे शब्दात सांगता येणार नाही. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगले असते. 1945 साली तोमोई आगीत जळून गेली. कोबायाशींनी ही शाळा स्वतःच्या पैशांनी बांधली होती. साहजिकच तिची नव्यानं उभारणी करण्यास काही अवधी लागला. युद्धानंतर त्यांनी जुन्या जागेतच नवी बालवाडी सुरू केली. शिवाय आज कुनियाताची संगीत महाविद्यालयाचा बालशिक्षण विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या उभारणीत सुद्धा त्यांनी मदत केली. तिथे त्यांनी ताल व्यायाम देखील शिकवलं. त्यांनी कुनिताची प्राथमिक शाळेच्या निर्मितीमध्ये हातभार लावला. पण आपल्या मनासारख्या आदर्श शाळेची पुनर्निर्मिती होण्याआधीच वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. तोमोई गाकुएटन
टोकियोच्या दक्षिण पश्चिम रेल्वे लाईनवर जियुगा ओका स्टेशनपासून पायी 3 किलोमीटर अंतरावर होतं. तोमोईच्या जागेवर आता मोठं पिकॉक सुपर मार्केट आणि एक विशाल वाहनतळ आहे. एक दिवस तिथं माझ्या जुन्या शाळेचे कुठलेही अवशेष बाकी नाहीयेत हे माहीत असताना तोमाईच्या आठवणींच्या ओढीने मी तिकडे गेले. वाहनतळानजीक मी गाडीचा वेग कमी केला. मला आठवलं, ही तर तीच जागा आहे जिथं आगगाडीच्या डब्यातले वर्ग भरत होते आणि जिथं खेळाचं मैदान होतं. पण तेवढ्यात वाहनतळाच्या अधिकाऱ्याने माझी गाडी बघितली आणि मोठ्यानं म्हणाला, आत येऊ नका, आत येऊ नका, इथे जागा नाहीये. मी पटकन गाडी घेऊन परत फिरले. माझ्या मनात त्याला सांगावंसं वाटत होतं, मी फक्त गतस्मृतींना उजाळा देते, बाकी मला काही नकोय. एका खोल विषादाने माझं मन भरून आलं आणि वेग वाढवून तिथून निघून जाताना मी अश्रूंनाच बाण मोकळा करून दिला. जगात इतरही अनेक उत्तम शिक्षण तज्ज्ञ असतील, त्यांचेही असेच आदर्श असतील आणि मुलांविषयी त्यांनाही खूप प्रेम असेल. अशा आदर्श शाळा निर्माण करण्याची त्यांचीही स्वप्न असतील. अशी स्वप्न सत्यात आणणं खरोखर किती कठीण असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. 1937 साली तोमोई सुरू करण्याआधी कित्येक वर्ष कोबायाशींना तयारी करावी लागली होती आणि 1945 साली तोमोई जळून गेली. इतकं छोटं आयुष्य लाभलं तिला, अवघं 7-8 वर्षाचं. मला नक्की ठाऊक आहे की मी जेव्हा तोमोईमध्ये होती तेव्हा कोबायाशींचा उत्साह भरभरून होता आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या योजना पुऱ्या अर्थाने बहरल्या होत्या. आणि मग अचानक माझं मन दुःखाने भरून येतं. मग मला वाटून जातं की जर युद्ध झालं नसतं तर न जाणे अजून किती मुलांना त्यांच्या मायेच्या उभेत वाढायची संधी मिळाली असती. या पुस्तकात मी कोबायाशींची शिक्षण पद्धती मांडण्याचा प्रयत्न केलाय. सगळी मुलं स्वभावता चांगली असतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण हा चांगुलपणा वयस्करांच्या तसेच आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो हेही त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच त्यांचं मुख्य उद्दिष्ट होते ते ह्या चांगुलपणाची रुजुवात करण्याचं आणि तो वाढीला लावण्याचं. म्हणजे मुले मोठी होताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहावी, मुलांची वाढ जास्तीत जास्त स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतांता व्हावी म्हणून ते प्रयत्न करत असत. त्यांचं निसर्गावर फार प्रेम होतं. त्यांची धाकटी मुलगी मिओचान सांगत होती की तिचे वडील तिला लहानपणापासूनच चला आपण निसर्गाचा लय ताल शोधू असे म्हणून दूरवर फिरायला घेऊन जात. एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन ते त्यांच्या फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना दाखवीत. त्याची पाने, फांद्या, खोडाचे एकमेकांशी असलेलं नातं समजावून सांगत. हे पण सांगत की हवेच्या कमी जास्त होणाऱ्या झोतांबरोबरच पानांचं हलणं कशा तऱ्हेने बदलतं. हे सर्व नीट पाहण्यासाठी ते अगदी शांत उभे राहत आणि जर वारा थांबलेला असेल तर एखाद्या लहानशा झुळकीसाठी ते धीराने मान वर करून बराच वेळ उभे राहत. फक्त वारच नाही तर ते नद्यांकडे पण पाहत. जवळूनच वाहणाऱ्या तामा नदीच्या किनारी जाऊन ते तिचा प्रवाह निरखत. मिया-चान म्हणाली की हे सगळं करीत असताना ते कधीच थकत नसत. युद्ध काळात सुद्धा अशा तऱ्हेच्या स्वतंत्रतावादी शाळेला जपान सरकारनं आक्षेप कसा घेतला नाही याचं कदाचित वाचकांना नवल वाटेल. पण सगळ्यात पहिली गोष्ट अशी की कोबायाशींना जाहिरातबाजी मुळीच आवडत नसे. त्यामुळे 50 पेक्षाही कमी मुलं असलेली ही शाळा कोणाच्या फारशी लक्षात न येता आपलं अस्तित्व टिकवू शकली आणि त्यामुळेच सरकारच्या डोळ्यावरही कधी आली नाही. शिवाय
कोबायाशींना शिक्षण तज्ज्ञ म्हणून जपानच्या शिक्षण खात्यात मोठा मान होता. प्रत्येक 3 नोव्हेंबर हा आमच्या गोड आठवणीत वसलेला क्रीडा दिन आहे. त्या दिवशी तोमईचे माजी विद्यार्थी कुहोन बुन्सू मंदिरातील एका सभागृहात पुन्हा एकत्र येतात. तेथे कोण कधी शाळेत होते याला काही महत्त्व नसते. जरी आमची 40शी उलटलेली आहे आणि आमच्यापैकी काही जण 50शीला आलेले आहेत, आम्हा सर्वांची मोठी मोठी मुलं आहेत, तरीसुद्धा आम्ही सर्वजण एकमेकांना लहानपणीच्या उपनावांनीच बोलावतो, अगदी तसंच जसं आधी करत असू. कोबायाशींनी दिलेल्या प्रत्येक प्रेमळ भेटीपैकी हे पुनर्मिलन ही त्यांची दिलेली अजून एक ठेव. मला माझ्या आधीच्या शाळेतून काढून टाकलं होतं हे खरंय. मला आठवत नाही, पण आई सांगते मी इतकी खोडसाळ होते यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. पण 5 वर्षापूर्वी मी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हा त्याच कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी बाईंशी ओळख झाली आणि मला धक्काच बसला. त्या माझ्या जुन्या शाळेतल्या शेजारच्या वर्गाच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्यांनी जे सांगितलं ते तर त्याहून धक्कादायक होतं. त्या म्हणाल्या, मी माझ्या वर्गाकडे जायची तेव्हा तू रोज वर्गाबाहेर उभी असायचीस. कशा ना कशासाठी तुला शिक्षा झालेली असायचीच. मी तुझ्या जवळून चालले तेव्हा तुला माझ्याकडून कळून घ्यायचं होतं की तुला बाहेर का काढलं गेलंय. एकदा तू मला विचारलं होतंस, तुम्हाला बँडवाले नाही का आवडत. मला हे कधीच समजत नसे की तुझ्याशी कसं वागावं, म्हणून शिक्षकांच्या खोलीत जाण्याअगोदर मी बाहेर वाकून पाहे आणि तू जर बाहेर दिसलीस तर मी जाण्याचेच टाळे. शिक्षक खोलीत आम्ही बसलो की तुझी वर्गशिक्षिका खूपदा तुझ्याविषयी माझ्याशी बोले. ती म्हणे, का बरं ही पोरगी अशी आहे. आणि म्हणून अनेक वर्षानंतर तू जेव्हा दूरदर्शनवर येऊ लागलीस तेव्हा मला तुझे नाव चटकन आठवले. या घटना फार जुन्या आहेत. तू पहिल्या वर्गातली विद्यार्थिनी होतीस तेव्हा पण तू मला चांगलीच आठवतेस. खरंच का मला वर्गातून बाहेर काढून दिले जात होते. खरं सांगायचं तर मला याची काही आठवण नाही आणि ही गोष्ट कळल्यानंतर मी चकित झाले. पण सकाळच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या तरुण दिसणाऱ्या शुभ्र केसांच्या त्या प्रेमळ शिक्षिकेने मला सांगितले की खरेच मला माझ्या पहिल्या शाळेतून काढून टाकले होते. मला हे आठवत नव्हतं, पण आईनं मला हे माझ्या 20व्या वाढदिवसापर्यंत न सांगितल्याबद्दल आईची मात्र मी कृतज्ञ राहीन. काय होणार या पोरीचं अशी काळजी वाटत असून सुद्धा तिनं हे कधीच दाखवलं नाही. ती जर असं काही म्हणाली असती तर कदाचित तू फार चांगली मुलगी आहेस हे वाक्य फारसं परिणामकारक झालं नसतं. आईने असे काही म्हटले असते तर मी तोमई गाकुएनमध्ये आपले पहिले पाऊल टाकताना केवढी उदास आणि किती बुजलेली राहिली असते. मूळ खोलवर गेलेल्या झाडाचं ते फाटकं, आगगाडीच्या डब्यात भरणारे ते वर्ग मला कदाचित एवढे आनंददायी वाटले नसते. खरोखरच मी भाग्यवान म्हणून मला अशी आई मिळाली. त्या दिवसांमध्ये युद्ध सुरू होते, त्यामुळे तोमईत अगदी कमी छायाचित्रे घेणे शक्य झाले होते. त्यात शाळेतील आपले शेवटचे वर्ष पूर्ण करणाऱ्या मुलांचे चित्र सर्वात उमदे आहे. अशावेळी पूर्ण वर्ग सभागृहाच्या समोरील पायऱ्यांवर एकत्र उभा राही. एकत्र होण्याआधी चला चला लवकर चला, फोटोसाठी चला अशी हाक येई आणि मग दुसऱ्या वर्गातील मुले येऊन त्या गर्दीत घुसत. शेवटी हे ओळखणं कठीण होऊन बसे की कुठली मुलं कुठल्या वर्गातली आहेत. आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत यावर खूप चर्चा होई. कोबायाशी अशावेळी काहीच म्हणत नसत. त्यांना कदाचित असे वाटत असावे की एकाच वर्गाच्या औपचारिक आणि गंभीर चित्रांऐवजी शाळेतील सर्व मुलांचे अगदी जिवंत छायाचित्र कधीही चांगले. ती छायाचित्रे पाहताना आजही वाटते की खरोखरच तोमोईचा अंश त्यात उतरलाय. तोमोईबद्दल मला खरं तर खूप काही लिहिता येईल, पण तोत्तो-चानसारखी लहान मुलगीसुद्धा व्यवस्थित समजून घेतलं तर किती बदलू शकते हे जरी मी लोकांपर्यंत पोहोचू शकले तरी मला खूप बरं वाटेल. वयस्करांकडून योग्य दिशा मिळाल्यामुळे तोत्तो-चानसारखी मुलगी मोठी झाल्यावर इतरांसमवेत आपले जीवन जगायला शिकली. आज तर
तोमोईसारख्या अनेक शाळा असत्या तर आपल्या आजूबाजूला पसरलेली हिंसा नक्कीच घटली असती आणि इतकी मुले शाळा सोडून पळाली नसती, हा माझा खोल विश्वास आहे. तोमोईची शाळा सुटल्यानंतर घंटा झाल्यावर पुन्हा मुलांना घरी जाण्याची घाई नसायची आणि दररोज सकाळी मात्र शाळेत जायचे वेध लागायचे. अशी होती आमची ती शाळा. सोसाकू कोबायाशींचा जन्म 18 जून 1893 मध्ये टोकियोमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि संगीताबद्दल ओढ होती. लहानपणी ते त्यांच्या घराजवळच्या नदीकाठी उभे राहत. समोर दूरवर दिसणारा हारुना पर्वत आणि नदीचा खळखळाट त्यांना जणू एक नैसर्गिक वाद्यवृंदच वाटायचा. एका गरीब शेतकरी परिवारात जन्मलेले सोसाकू कोबायाशी हे 6वं आणि सर्वात छोटं अपत्य. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सहाय्यक शिक्षक बनण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. पण इतक्या लहान वयात सहाय्यक शिक्षकाचं प्रमाणपत्र मिळणं हे त्यांच्या लोकविलक्षण बुद्धिमत्तेचं द्योतक होतं. थोड्याच काळात त्यांची नियुक्ती टोकियोमधील एका प्राथमिक शाळेत झाली. तिथेही त्यांनी स्वतःची संगीत साधना चालू ठेवली. जपानमधील सर्वोत्कृष्ट अशा संगीत विद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. हे विद्यालय आज टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ फाईन आर्ट्स अँड म्युझिक या नावानं ओळखलं जातं. या विद्यालयातून संगीताची पदवी घेतल्यानंतर हारुजी नाकामुरांनी स्थापन केलेल्या साईकाई संगीत विद्यालयात कोबायाशींनी संगीत शिक्षकाची नोकरी पत्करली. हारुजींच्या मते शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा हा प्राथमिक शिक्षणाचा असतो. ते शाळेचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मुक्त ठेवीत. या शाळेत मुलं सकाळी लेखन वाचन करीत, दुपारी झाडं फुलं गोळा करीत, चित्र काढीत, गाणी म्हणीत आणि मुख्याध्यापकांशी गप्पा मारीत. या शिक्षण पद्धतीचा कोबायाशींवर खूप प्रभाव पडला होता आणि नंतर तोमोईसाठीही त्यांनी हीच शिक्षण पद्धती अवलंबली. संगीत शिकवत असतानाच कोबायाशींनी एक संगीतिका लिहिली. प्रसिद्ध मित्सुबिशी उद्योगाचे जनक इवासाकी परिवारातील बैरॉन इवासाकी या संगीतकेने खूप प्रभावित झाले होते. कलाप्रेमी बैरॉन इवासाकींनी कोबायाशींना शिक्षण पद्धतीचा अभ्यासासाठी युरोपला पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. 1922 ते 1924 अशी 2 वर्ष कोबायाशींनी युरोपमध्ये घालविली. तिथल्या अनेक शाळांना त्यांनी भेटी दिल्या. पॅरिसमध्ये त्यांनी एमिले जॉक्स डेलक्रोज यांच्याकडे संगीत कवायतीचं शिक्षण घेतलं. जपानला परतल्यावर त्यांनी साईजो नावाच्या बालवाडीची स्थापना केली. त्या बालवाडीतील शिक्षकांना ते म्हणत, मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाढू दे. त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नाहूनही विशाल आहेत. ती पायदळी तोडू नका. डेलक्रोज यांच्याबरोबरच शिक्षण चालू ठेवण्यासाठी कोबायाशी 1930 मध्ये पुन्हा युरोपला गेले. या दौऱ्यावरून परतताना स्वतःची शाळा निर्माण करण्याचा त्यांचा निश्चय झाला. 1937 मध्ये तोमोई बरोबरच त्यांनी संगीत कवायत समितीची स्थापना केली. बहुतेक लोक त्यांना संगीत कवायतींचे जपानमधील जनक आणि कुनियाताची महाविद्यालयातील संगीत शिक्षक म्हणून ओळखतात. त्यांच्या शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले माझ्यासारखे भाग्यवान खूप मोजकेच आहेत. तोमोईसारख्या इतर शाळा सुरू करण्याआधी त्यांचा मृत्यू झाला हे मोठंच दुर्भाग्य. ज्यावेळी तोमोई जळत होते तेव्हा ते त्याहून अधिक चांगल्या शाळेची कल्पना करीत होते. आसपासच्या कल्लोळाने विचलित न होता त्यांनी त्या क्षणी देखील उत्साहाने विचारले होते, आता आपली नवी शाळा कशी असेल? मी हे पुस्तक लिहित असताना मला एक आश्चर्यकारक शोध लागला. माझ्या तेत्सुकोज रूम या दूरदर्शनवरील दैनिक कार्यक्रमाचा निर्माता एका दशकापासून कोबायाशींवर संशोधन करीत होता. त्यानं कोबायाशींना पाहिलंही नव्हतं, पण मुलांच्या संगीत कवायतीच्या वर्गात पियानो वाजवणाऱ्या एका बाईंनी सांगितलेल्या अनुभवानं त्यांच्या मनात कोबायाशींबद्दलचं कुतूहल जागं केलं होतं. त्या वर्गात पियानो वाजवत असताना एकदा कोबायाशी त्यांना म्हणाले होते, तुम्हाला माहिती आहे, मुलं या ठेक्याप्रमाणे कधीच चालत नाही. मुलांबद्दलची त्यांची संवेदनक्षमता इतकी तीव्र होती की त्यांचं चालणंच काय, पण त्यांच्या श्वासोच्छवासाची लय देखील कोबायाशींना माहीत होती. 20 वर्षापूर्वी कोदाशांच्या एका तरुण संपादकाने
एका स्त्री मासिकामध्ये मी तोमईवर लिहिलेला लेख वाचला आणि या लेखाचा विस्तार करून त्याचं एक पुस्तक करण्याचा प्रस्ताव घेऊन तो माझ्याकडे आला. कात्सुहिसा कातो हे त्या संपादकाचं नाव. जेव्हा विचाराला मूर्त रूप मिळालं तेव्हा तो एक संचालक झालेला होता. पुस्तक लिहिण्याचा विचार मी कधी केलाच नव्हता. तोवर मी फार काही लिहिलं नव्हतं आणि त्यामुळे एक पूर्ण पुस्तक लिहिण्याचा विचार भीतीदायक वाटत होता. पण कातोंनी माझा आत्मविश्वास खूपच वाढवला. सरतेशेवटी दरमहा एक प्रकरण लिहिण्यास मला करारबद्ध केले होते आणि अखेर 1979 तर 1980च्या दरम्यान कोदाशांच्या यंग वुमन या मासिकामधून तोतोचानची प्रकरणं क्रमशः छापली गेली. त्याच काळात मी टोकियोमधील चिहिरो इवासाकी म्युझियम ऑफ पिक्चर बुक्समध्ये दर महिन्याला एक चित्र निवडण्यासाठी जात असे. लहान मुलांची चित्र काढण्यासाठी चिहिरो इवासाकी प्रसिद्ध आहे. मुलांची इतकी जिवंत चित्र क्वचितच कोणी रेखाटली असावीत. मुलांच्या भावविश्वातील असंख्य छटा त्यांनी जिवंत केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे माझ्या पुस्तकातील वर्णनाशी ही चित्र इतकी बेमालूम जुळतात की जणू ती वर्णन समोर ठेवून काढली असावी. वास्तविक हे पुस्तक लिहिण्याआधी 1974 मध्येच चिहिरो इवासाकींनी जगाचा निरोप घेतला होता. चिहिरो इवासाकीच्या 7000 चित्रांमधून चित्र निवडायला मदत करण्याबद्दल त्यांचा मुलगा, सून आणि चित्राच्या वापराची अनुमती दिल्याबद्दल त्यांचे पती यांची मी आभारी आहे. या चित्र संग्रहालयाचे संरक्षक तादासू इजावा यांचीही मी आभारी आहे. पुस्तक लिहित असताना श्री तादासूंनी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मदत केली. या संग्रहालयाची आज मीही एक विश्वस्त आहे. मियो-चान आणि तोमोईमधील इतर सहकाऱ्यांनी मला खूपच मदत केली. पुस्तकाच्या जपानी आवृत्तीचे संपादक केहिको इवामोतो नेहमी म्हणत, आपल्याला याचं खरोखरच एक सुंदर पुस्तक करायचं आहे. मी त्यांची आभारी आहे. काही वर्षापूर्वी एक वाक्प्रचार प्रचलित होता. एखादा जर त्याच्या मुळापासून तुटला असेल म्हणजेच अधांतरी आयुष्य जगत असेल तर त्याला तो खिडकीपाशी उभा आहे असं म्हणत. लहानपणी मी बँडवाल्यांची वाट बघत खिडकीपाशी उभी असे. हे खरंच होतं. पण त्या वर्गात मीही अशीच होते, अधांतरी, इतरांपासून वेगळी, रुजायला स्वतःची मुळच नसल्यासारखी. या पुस्तकाचं नाव मला या वाक्प्रचारावरून सुचलं. पण याला आणखी एक अर्थ आहे. आनंद आणि उत्साहाची अशी एक खिडकी जी माझ्यासाठी तोमोईने उघडली. टोकियो 1982. तोत्तोचान प्रकाशित होऊन केवळ 3च वर्ष झाली आहेत. पण या 3 वर्षात जे काही घडलंय त्यानं मी आनंदित तर आहेच, पण त्याहून अधिक चकित झाले. जेव्हा तोमोई आणि कोबायाशींबद्दल लिहिले होते तेव्हा हे जपानमधील बेस्ट सेलर पुस्तक होईल असा विचारही मनाला शिवला नव्हता. प्रकाशनाच्या पहिल्या वर्षात या पुस्तकाच्या 35 लाख प्रती खपल्या. आत्तापर्यंत याची संख्या 60 लाखाच्या वर गेली आहे. या संख्येला माझ्या दृष्टीनं फारसा अर्थ नाही, पण जपानच्या कानाकोपऱ्यातून पत्रांचे अक्षरशः ढीग रोज येऊ लागले. तेव्हा वाटलं लोक खरोखर वाचतायत. ही पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 5 वर्षांच्या मुलांपासून 103 वर्षापर्यंतचे लोक आहेत. प्राथमिक शाळेतील मुलांची पत्रे पाहून तर याहूनच आश्चर्य वाटे. आजकाल अक्षरांचा संपर्क तुटत चाललेल्या युगात जर मुलांनी प्रसंगी शब्दकोशाच्या मदतीने तोत्तोचान वाचणं ही गोष्ट जितकी विस्मयकारक तितकीच हर्षदायक होती. दुसरीतल्या एका चिमुरडीने लिहिलं होतं की तिला जेव्हा एखादा अपंग मुलगा दिसतो तेव्हा तिला वाटतं की हा नक्कीच यासुआकीचान असणार, किंवा वाटलं होतं की अरे हा तर तोमोईचा विद्यार्थी दिसतोय. आणि मग मी पळत पळत त्याला हॅलो म्हणायला जाते. तोमोई संपून 40 वर्ष झाली, पण मुलांचं कला नाविन्य अद्भुत असतं तेच खरं. कित्येक मुलांनी लिहिलं होतं की तोमोई जळाल्याचं वाचून त्यांना जाणवलं होतं की युद्ध फार वाईट असतं. मुलांच्या या प्रतिक्रिया वाचून या पुस्तक लेखनाचं सार्थक झालं असं वाटतं. पण हे लिहिताना मात्र वाटत असे की हे वाचून जर विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना आणि पालकांना
कोबायाशी नावाचा मुलांवर अथांग प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी झटणारा एक माणूस होऊन गेला एवढं समजलं तरी खूप होईल. अर्थात त्याच वेळी एक भीती वाटत होती की आजच्या स्पर्धेच्या जगात कोबायाशींचे विचार अति आदर्शवादी म्हणून शिक्षक नाकारणार तर नाहीत. पण झालं मात्र उलटच. पुस्तक वाचल्यावर कित्येक शिक्षक शाळेत मोकळ्या तासांना मुलांना पुस्तकाचं एक एक प्रकरण वाचून दाखवीत आणि त्यावर चित्रही काढायला सांगित. आजच्या शिक्षण पद्धतीनं त्यांचं मन चिंतित होत असे आणि कोबायाशींच्या पद्धतीचं थोडं तरी अनुकरण करण्याचा ते निश्चय करीत असत. अशी पत्र वाचून डोळ्यात पाणी उभं राही. वाटे कोबायाशींसारखा विचार करणारे कितीतरी लोक आहेत. जपानी शिक्षक माझ्या पुस्तकाचा अनेक प्रकारांनी उपयोग करत होते. गेल्या वर्षी शेतीवाडीचे शिक्षक हे प्रकरण 3रीच्या पाठ्यपुस्तकात घातलं गेलं. जुनाट शाळा हे प्रकरण 4थीच्या नीतिशास्त्र आणि शिष्टाचाराच्या पुस्तकात घातलं गेलं. अशी ही काही पत्र होती की ज्यानं मन उद्विग्न व्हावं. बालगुन्हेगार सुधारगृहात राहणाऱ्या एका मुलीनं लिहिलं होतं, माझी आई जर तोतोचानच्या आईसारखी असती आणि मलाही कोबायाशी भेटले असते तर कदाचित मी आज इथं आले नसते. तोतोचानच्या विक्रमी यशाच्या कारणाची चर्चा अनेक प्रसारमाध्यमांनी केली. आसाही म्हणजे चक्क आपला सकाळ. जपानी भाषेत आसा म्हणजे पहाट आणि ही म्हणजे दिवस, थोडक्यात दिवसाची सुरुवात. या दैनिकाने तोतोचान सिंड्रोम नावाची एक मालिकाच छापली. एका प्रकाशकाने तर तोतोचान एका बेस्ट सेलरची कहाणी नावाचं एक अख्खं पुस्तकच छापलं. मला वाटतं या पुस्तकाच्या यशाचं सर्वात मोठं कारण असं होतं की जपानमध्ये जेव्हा शिक्षणाची समस्या अतिशय बिकट झाली होती, नेमक्या त्याच वेळी हे पुस्तक छापलं गेलं. या विषयावर काहीतरी केलंच पाहिजे असे सर्वांनाच वाटत होते. साहजिकच अनेक वाचकांनी हे पुस्तक म्हणजे शिक्षणशास्त्रावरचा एखादा प्रबंध असल्यासारखं वाचलं आणि सर्व वयोगटाच्या लोकांना उपयोगी पडेल असं असल्यानंही याचा वाचकवर्ग अधिक विस्तृत झाला. जपानमध्ये एखाद्या स्त्री लेखिकेचं पुस्तक बेस्ट सेलर होण्याची ही पहिलीच घटना होती. सुरुवातीला पुरुष वाचकांची प्रतिक्रिया थोडी नकारात्मक होती. आम्हाला मुखपृष्ठ जरा पोरकट वाटलं अशी सुरुवात करून कुटुंबियांच्या आग्रहाखातर पुस्तक वाचलं असं म्हणत शेवटी या प्रतिक्रिया सकारात्मक झाल्या होत्या. तोतोचानची बाजू घेणाऱ्या कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच याच्या उत्पन्नातून मूकबधीर कलाकारांसाठी एक व्यावसायिक नाट्यसंघ स्थापण्याचा निर्णय मी घेतला होता. मी या नाट्यसंघाला समाज कल्याण संघटनेचा दर्जा देण्याची विनंती केली, कारण मग माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्धापकाली सुद्धा या संघाच्या अस्तित्वाला धक्का पोहोचणार नाही. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. साहजिकच हे करून घेण्यात खूप अडचणी आल्या, पण अखेर सरकारने हा प्रस्ताव मान्य केला आणि तोतोचान प्रतिष्ठानचा जन्म झाला. या नाट्यसंघाला अपेक्षेहून अधिक यश मिळालं आणि जपानच्या मूकबधीर रंगभूमीचा जन्म झाला. सध्या तोतोचान प्रतिष्ठानच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 20हून अधिक मूकबधीर कलाकार प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेचेही वर्ग घेतले जातात. गेल्या वर्षी जुलैमध्ये इटली येथे पालेर्मोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मूकबधीर मेळाव्यातील नाट्य महोत्सवात आमच्या क्योगेन या नाटकाच्या सादरीकरणाने आमचं स्वप्न साकार केलं गेलं. 2 वर्षापूर्वी तोतोचानच्या अभूतपूर्व यशामुळे मला जपानी सम्राटांच्या उद्यानात वासंतिक चहापानासाठी निमंत्रित केलं गेलं. तिथं आलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्या केनिची फुकुईनी स्वतः म्हटलं, तोतोचान सर्वाधिक खपाचं पुस्तक झालं हे फारच छान झालं. सन 1981 या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षी 9 डिसेंबरला जपानमध्ये हा अपंग दिन म्हणून घोषित केला आहे. मला पंतप्रधान सुझुकी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. या व्यतिरिक्तही अनेक पुरस्कार मिळाले. यात बालसाहित्यिकांच्या स्मृतीला समर्पित वेसाडाईन स्टोन याचाही समावेश आहे. अनेक लोकांनी तोतोचानवर चित्रपट, दूरदर्शन मालिका किंवा ॲनिमेशन फिल्म बनवण्याची परवानगी मागितली, परंतु चिहिरो
इवासाकीची चित्र आणि वाचकांच्या मनातील छबी यांना चित्रित करणं अशक्य आहे असं वाटून मी या सर्व परवानग्या देण्याचं नाकारलं. फक्त एकच प्रस्ताव मी स्वीकारला आणि तो म्हणजे शिनसेई नौहून सिम्फनी या वाद्यवृंदांचा तोतोचानवर एक संगीतिका करण्याचा. मला वाटतं संगीत कल्पनेच्या मुक्त भरारीला उपयोगी पडतं. आकिहिरो कोमोरीची ही संगीतिका माझ्या शब्दाहूनही अधिक परिणामकारक झाली आहे. आता ह्या संगीतिकेचे एक रेकॉर्डही उपलब्ध आहे. 1982 मध्ये तोतोचानच्या प्रकाशनानंतर एका वर्षातच डोरिथी ब्रिटन यांचा इंग्रजी अनुवाद तयार झाला. डोरिथी स्वतः एक संगीतकार आणि कवयित्री आहेत. त्यांचा अप्रतिम अनुवाद मूळ पुस्तकाची लय ताल सांभाळीत थेट हृदयाला भिडतो. या इंग्रजी अनुवादानेही जपानमधील इंग्रजी सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचा मान मिळवला. याच्या 4 लाख प्रती खपल्या. हा इंग्रजी अनुवाद अमेरिकेतही त्याचवेळी प्रसिद्ध झाला. तोतोचानचे अनुवाद चीन आणि कोरियामध्येही प्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही देशात प्रकाशनाधिकाऱ्यावर बंधनं नाहीत. चीनी अनुवादाबद्दल मला माहीतही नव्हतं. एका ओळखीच्या जपानी गृहस्थांच्या हाती एका सद्गृहस्थानं चीनी भाषेतील अनुवादाची प्रत मला पाठवली. तेव्हा मला तोतोचानचे 2-3 अनुवाद प्रसिद्ध झाल्याचं समजलं. पोलंड आणि फिनलँडमधील प्रकाशकांनी सर्व औपचारिकता पूर्ण करून आता त्यांचेही अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. चेकोस्लोव्हियामधील प्रकाशकांशी चर्चा चालू आहे आणि युरोपमधील अनेक देशांशी संपर्क साधला आहे. तोतोचानच्या माध्यमातून सगळ्या जगाला जपानबद्दल माहिती होते याचा मला खूप आनंद होतोय. अमेरिकेतील एका शाळकरी पोरानं मला पत्रातून विचारलं, तोतोचान, तू एक सुंदर मुलगी आहेस का ग? असशील तर मग माझ्या घरी जेवायला ये. त्यांच्या शाळेच्या बाईंनी त्यांना तोतोचान वाचून दाखवलं होतं. त्या पत्राबरोबर बाईंनी एक पत्र जोडलं होतं. ते पत्र लिहिणारा मुलगा एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबातील होता. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक मुलींनी मला म्हटलं होतं की या पुस्तकातून इतकी सहृदयता मिळेल असं वाटलं नव्हतं. या पुस्तकाकडे त्या नेमक्या कशामुळे आकर्षित झाल्या हे त्यांनी लिहिलं नव्हतं. कदाचित प्रत्येकीचं कारण वेगवेगळं असेल. एक मात्र खरं की किशोर वयात सहृदयता आणि सौम्यता सहज मनाला भिडते. नुकतंच मला युनिसेफनं नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय संस्था आपलं सद्भावना दूत म्हणून नियुक्त केलंय. हेही अर्थात तोतोचानमुळेच झालं. असं की युनिसेफच्या न्यूयॉर्क सचिवालयाच्या कार्यकारी संचालकांना त्यांच्या कोणा एका मित्राने तोतोचानची एक प्रत पाठविली. त्यांचे आणि माझे विचार खूपच मिळते जुळते होते. ते आशियासाठी सद्भावना दूताच्या शोधात होते. यापूर्वी अभिनेते डॅनी के पीटर उस्तिनोव, नॉर्वेच्या अभिनेत्री लिव उल्मन अशा प्रसिद्ध व्यक्तींनी सद्भावना दूत म्हणून काम केलं होतं. आता मी 4थी दूत बनेन. जगात रोज 40,000 आणि वर्षात 1.5 कोटी मुलं उपासमारी संबंधित रोगांना बळी पडतात. या गरीब बालकांची स्थिती समजावून घेऊन त्याचा अहवाल देणं हे माझं काम असेल. या उन्हाळ्यात मी आफ्रिकेत आणि कदाचित आशियाई देशातही जाईन. आज जर कोबायाशी ह्यात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्व एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा, कुठलंही काम करा, पण सर्व एक आहात, कोबायाशी नेहमी सांगत. तेत्सुको कुरोयानागी. धन्यवाद बालमित्रांनो. यानंतर आपण कथा 1 सुरू करणार आहोत.